क्षत्राय विद्महे क्षत्रियाज्ञाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्। ओम जामदग्नाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात्। नमस्कार सर्वांना, माझे नाव नभा हेमंत पांडे। आज मी तुम्हाला परशुराम जयंतीची माहिती सांगणार आहे। ती तुम्ही शांततेने ऐकावी ही माझी नम्र विनंती। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला भगवान विष्णूंनी परशुराम म्हणून 6वा अवतार घेतला। मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह व वामन हे त्यांचे पहिले 5 अवतार, परंतु परशुराम हे पूर्ण मानव म्हणून विष्णूंचा 6वा अवतार ओळखले जातात। परशुराम हे जमदग्नी व माता रेणुका यांचे 4थे पुत्र होते। परशुरामाशिवाय ते रामभद्र, भृगुवंशी, भार्गव, जमदग्नी इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते। परशुराम हे सप्तचिरंजीवांपैकी एक असून त्यांचे जन्मनाव राम आहे। भगवान शंकरांनी त्यांना मृत्यू लोकाच्या कल्याणार्थ परशुराम शस्त्र प्रदान केले, त्यामुळे त्यांना परशुराम या नावाने ओळखले जाऊ लागले। जेव्हा परशुराम महादेवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा बालगणेशांनी त्यांना अडवले, त्यामुळे क्रोधीतून त्यांनी बालगणेशावर वार केला, तेव्हा त्यांचा एक दात तुटला। तेव्हापासून बालगणेशांना एकदंत असे म्हटले जाऊ लागले। परशुरामांनी कर्ण व पितामह भीष्म या दोघांनाही शस्त्रे शिकवली, परंतु कर्णाने खोटे बोलून शस्त्रे शिकवून घेतल्यामुळे त्यांनी कर्णाला शाप दिला की तो युद्धाच्या वेळी आपली सर्व विद्या विसरून जाशील। क्षत्रियांनी वडिलांचा वध केल्यामुळे त्यांनी पृथ्वीला 21 वेळांनी क्षत्रिय केले होते। परशुराम हे पराक्रमाचे कारक व सत्याचे धारक म्हणून ओळखले जातात। शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे उपयोगी हा धडा शिकवला त्यांनी, ते आहे महायोगी। एका कथेनुसार जेव्हा राहायला जागा उरली नाही तेव्हा त्यांनी सह्याद्री पर्वताच्या एका गुहेत बसून वरुण देवाची तपश्चर्या सुरू केली। वरुण देवाने त्यांना दर्शन दिले व सांगितले की तुझी बोळा समुद्राच्या ज्या भागामध्ये पडेल तेवढे समुद्राचे पाणी सोबून पृथ्वीचा भाग तयार होईल, त्यातून कोकणी भूमी निर्माण झाली, म्हणून परशुरामांना सप्त कोकणाचा देव असेही म्हटले जाते। कोकणाच्या दापोली तालुक्यात परशुरामांचे स्मारक आहे। माहूरगडावर रेणुकामातेच्या मंदिराच्या मागे व उत्तर प्रदेशात जौनपुर गावात येथे परशुरामांचे मंदिर आहे। अंगारे नहीं फौलाद है हम, परशुराम के औलाद है हम, ब्राह्मण वंश के हम जीते हैं जो अपनी जुगार पर जीते हैं, ब्राह्मण वंश के हम जीते हैं जो अपनी जुगार पर जीते हैं। परशुराम जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गर्व आहे मला ब्रह्मज्ञान। जय श्रीराम, जय श्री परशुराम। धन्यवाद। परशुराम भगवान।